मौलाना अब्दुल कलाम आझाद आपल्याला वाटू शकते हे त्यांचे पूर्ण नाव आहे, पण हे त्यांचे नाव नसून त्या त्यांच्या पदव्या आहेत. मौलाना ही धार्मिक पदवी, अब्दुल कलाम हा त्यांना मिळालेला किताब आणि आझाद हे वर्तमानपत्रातील त्यांचं पेन नेम आहे. एवढ्या महान माणसाची जयंती आहे. जुमानीस त्यांच्या नावापेक्षा त्यांच्या पदव्याने जगभर ओळखलं गेलं. एवढं ओळखलं गेलं की त्यांचं स्वतःचं नाव मागे पडलं. नमस्कार, मी लतिका. आपल्या आशा परिवर्तनाची या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. वयाच्या 18व्या वर्षी कुराण शरीफावर भाष्य लिहिलं आणि मेघच्या मस्जिदीला सादर केले. त्यामुळे अब्दुल कलाम म्हणजेच विद्यावाचक हा पुरस्कार त्यांना बहाल झाला. गीतेवर भाष्य करणाऱ्या ज्ञानेश्वरांना आपण लक्षात ठेवतो, मात्र हा सुद्धा मुसलमानामधला ज्ञानेश्वरच होता हे आपण विसरून जातो. आझाद यांच्या ज्ञानाचा दरारा एवढा मोठा होता की त्यांचं नाव मोहिउद्दीन अहमद हे कोणी लक्षातच ठेवलं नाही. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं रान करणारे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री, ज्यांचा जन्मदिवस आपण नॅशनल डे म्हणून साजरा करतो. आणि मौलाना आझाद हे फक्त राष्ट्रीय मुसलमानाचा नेता नव्हता, तर संपूर्ण भारतीयांचा नेता, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मात्र आज आपण त्यांच्या कार्य, कर्तृत्वाला व विचाराला पूर्णपणे विसरलेलं दिसत आहे. आपण त्यांचं कर्तृत्व वेळोवेळी समजून घेतलं पाहिजे. असा नेता आपल्या राष्ट्राला लाभला हे आपल्या राष्ट्राचे मोठेपण. जयंतीनिमित्त आशा परिवर्तनाची या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. यांच्या पावलावरती पाऊल टाकत चालण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. धन्यवाद.